नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजकाल तर ना भरपूर पाऊस पडत आहे। बऱ्याच ठिकाणी पडतोय, बऱ्याच ठिकाणी पडत नाही। पडला तर खूप सारा पडतोय, पडला तर अजिबातच नाही पडत, असं होते। आणि ते जाऊ दे, पण पावसाळा सुरू झाल्यावर मात्र सगळ्यांना चमचमीत खावंसं तर वाटतंच। नुसतं ढग जरी आलं तर की नाही आपल्याला भजी वगैरे खायची इच्छा होते। म्हणून काय म्हटलं, आपण भजी, कांदा भजी, वडा बिडा सगळं आपण नेहमीच खातो। पण आता यावेळी म्हटलं चला आपण जरा वेगळं ट्राय करूया। म्हणून काय केलं, बाजारामध्ये गेलो। आधी मागच्या 8-15 दिवसापूर्वी कोथिंबीर खूप खूप महाग होती, म्हणजे 60 रुपयाला वगैरे गड्डी होती। मग काय झालं, मी रविवारी पेठेत गेले होते, माझं काम होतं म्हणून पुण्याच्या रविवारी पेठेमध्ये। तिथे एक आजी बसली होती आणि मोठ्याच्या मोठ्या कोथिंबीरच्या जुड्या घेऊन बसली होती। मग मी काय केलं, 2 कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या आणि मला त्या 30 रुपयाला 2 मिळाल्या। माहिती नाही स्वस्त आहे का महाग आहे, पण मी 2 घेतल्या। आणि मग डोक्यात आलं की चला मस्त बाहेर पाऊस पडतोय तर आपण कोथिंबीरची वडी करून खायची। म्हणून मी कोथिंबीरची वडी करायला घेतलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने घेतलेली आहे। कोथिंबीर छान धुतली, चिरली, त्याच्यामध्ये काय टाकलं, आपलं 2 पीठ टाकलेले आहेत, बेसनचं पीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, तिखट, हळद, थोडेसे तीळ टाकले, जिरे टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे। लसूण चेचून टाकलेला आहे। तुम्ही मिक्सरवर लसूण आणि मिरची बारीक करून टाकणार असाल तर पण टाकू शकता। मी मिरची टाकलेली नाही आहे, लाल तिखट टाकलेलं आहे, म्हणून लसूण मी खलबत्त्यामध्ये चेचून टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करायचं म्हणजे आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज व्यवस्थित समजतो। तर आता मी आधी मिक्स करून घेणार आहे, नंतर थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि छान असं आपला त्याचं बॅटर तयार करून किंवा कणिक मळतो तशी मी छानपैकी मळून घेणार आहे। आणि या ठिकाणी मी पाणी घालून घालून असं छान मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघतच असाल। आणि छान मळून घ्यायचं आणि जरासं दाबायचं, म्हणजे ना छान कोथिंबीरीचा वास पण लागतो। या ठिकाणी मी पाणी वगैरे भरपूर घालून छान असं आपल्याला जसं हवं तसं मळून घ्यायचं आहे। आणि यावेळी मी वेगळ्या पद्धतीने शिजवून घेणार आहे वड्या। नेहमी कसं मी रोल करून मी शिजायला घालते, पण यावेळी मी तसं नाही करणार आहे। एक चाळण घेतलेली आहे मोदकपत्राची, त्याला तेल लावलेलं आहे आणि असं थापून घेणार आहे। मी जरी वेळी वेगळ्या पद्धतीने करते, तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मी ऑलरेडी खूप सारे ह्याचे कोथिंबीर वडीचे व्हिडिओ लोड केलेले आहेत। आधी मी फक्त कट करणार आहे, नंतर पण कट करावंच लागतं, पण आता मी या पद्धतीने कट करून डायरेक्ट शिजायला ठेवणार आहे। आणि शिजायला ठेवण्याची पद्धत पण मी पातेल्यामध्ये पाणी आधी उकळायला ठेवणार आहे, म्हणजे उकळायला चालू ठेवायचं। उकळल्यानंतर हे मोदकपत्राची चाळण आपण डायरेक्ट त्या पातेल्याच्या वरती ठेवायची, तुम्हाला मी दाखवणारच आहे। आता पाणी तर उकळलेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि काहीतरी वाफ न जाण्यासारखं जरी तुम्ही ताट वगैरे किंवा अशी प्लेट वगैरे झाकली तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि 15 मिनटं जास्तीत जास्त तुम्हाला हे शिजायला ठेवायचं आहे। आणि या ठिकाणी 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघू, हे बघा वडीचा कलर बदललेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। तुम्ही चाकू वगैरे घालून तुम्ही चेक करू शकता, याची काही गरज नसते। पण 15 मिनटानंतर अळूची वडी किंवा कोथिंबीर वडी शिजवूनच जाते। तर चला आपण थोडंसं गार करायला ठेवूया आणि छान असं त्याचे वड्या काढून घेऊया। थोडंसं गार करून घ्या, नाहीतर हात भाजू शकतो। इथं गार झालेलं आहे, तर साईडनं मी आधी कडा काढून घेणार आहे याच्या आणि त्यानंतर मी वड्या काढणार आहे। तुम्ही बघू शकता वड्या पण काढलेलं आणि त्यानंतर मी छान तळणार आहे। तुम्ही शालो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, काही प्रॉब्लेम नाही। मला कुडकुडीत आवडते खायला, म्हणून मी करकरीत अशी करणार आहे। तुम्हाला आवडली तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा। आणि जरासं वेगळं काहीतरी शेप, म्हणजे जरा वेगळं वाटतं ना शेपमध्ये केलं तरी, नेहमी तर रोलमध्ये करतो आणि अशा गोलगोल होतातच। यावेळी मी असं चौकोनी वगैरे कापलेले आहेत, खूप छान लागत होत्या। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा पण तुम्ही शेपमध्ये करा, चव महत्त्वाची आहे। तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कोथिंबीर स्वस्त झाल्यावरच करून बघा। महाग कोथिंबीर शक्यतो महाग असते, स्वस्त झाल्यानंतर नक्की करून बघा।